संसदेत संविधानिक पदाचा अपमान केला या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या विरोधात आज भाजपाकडून नागपुरात सुद्धा जोरदार असं आंदोलन करण्यात येत आहे। आपण बघू शकतो ही घोषणाबाजी सुरू आहे। उपराष्ट्रपतींचा जो अपमान झालेला आहे तो सहन करणार नाही असे होर्डिंग्स लावून सगळ्या भाजपाने संपूर्ण राज्यात आज हे निषेध आंदोलन केलेलं आहे। नागपुरात सुद्धा हे निषेध आंदोलन टिळक चौकात सुरू आहे। विष्णू चांगदेव पदाधिकारी भाजपाचे आज आपण हे निषेध आंदोलन करताय, काय मागणी आहे आणि कशा पद्धतीने हा निषेध आहे? ज्या वेळेला भारताच्या संसदेमध्ये देशाची अस्मिता वाढवणारे आणि गुलामीचे चिन्ह हटवले जात होते आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना दहशतवादी संबोधल्या जाईल अशा पद्धतीचा निर्णय होत होता, त्यावेळेला काँग्रेसने सभात्याग केला आणि देशाच्या संविधानाचं प्रतीक असलेले राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांचा अपमान करणाऱ्या कल्याण बॅनर्जी सोबत हे उभे राहिले। त्यावेळेलाच काँग्रेस देशद्रोही आहे हे सिद्ध झालं। अशा देशद्रोही पक्षांना आणि नेत्यांना या देशात स्थान नाही हे या देशाची जनता यांना दाखवून देईल। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये दाखवलं 2024 मध्ये नरेंद्र मोदी परत पंतप्रधान होऊन यांना देशाबाहेरचा रस्ता दाखवेल। आपण बघू शकतो इंडी आघाडीचा धिक्कार अशा घोषणा, मुर्दाबाद अशा घोषणा करत नागपुरात हे भाजपाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आणि राज्यात विविध ठिकाणी हे संपूर्ण आंदोलन करण्यात येत आहे। भाजपाचे प्रवक्ते चंदन गोस्वामी या आज राज्यभर हे आंदोलन करण्यात येत आहे। संवैधानिक पदाचा जे अवमान केला त्या निषेधार्थ आंदोलन है। इतने बड़े पद पर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के संविधान से खिलवाड़ करने वाली कांग्रेस पार्टी और तृणमूल कांग्रेस के जो कल्याण बनर्जी है, उन्हें ये शर्म आनी चाहिए। उन्होंने देश से माफी मांगना चाहिए। वे देश से माफी नहीं मांग रहे इस शर्मनाक घटना करके। उसके बाद हम लोगों ने ये आंदोलन किया है। उन्हें इस प्रकार से संवैधानिक पदों पर बैठे हुए लोगों का कोई भी होवे उसका इस प्रकार अपमान करना ये भारतीय जनता पार्टी और देश का आम नागरिक कभी सहन नहीं करेगा। तर देशातील नागरिक हे सगळा ज्या पद्धतीने उपराष्ट्रपतींचा अवमान झाला ते सहन करणार नाही आणि एकूणच इंडिया आघाडीने ज्या पद्धतीने या सगळ्या संपूर्ण घटनाक्रमाचा पाठिंबा दिलेला आहे, पाठीशी उभे राहिला, त्याचा सुद्धा धिक्कार भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे आणि त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर। छत्रपतींचा विचार म्हणजे